लग्न करून सासरी आली. पहिल्याच दिवशी नवरा काय असतो मला चांगलंच समजलं. 4 भिंतींच्या आत खूप प्रेम. रात्री झोपताना नवरा बायकोसारखे प्रेमाचे संबंध. पण सकाळी बायको उठली की बाहेर आईबाबांसमोर तू कोण आणि मी कोण असा त्याचा रुबाब. एक दिवस तर माझ्या नवऱ्याने हद्दच पार केली होती. रात्री सगळे झोपलेले असताना तो एका तरुण मुलीला घरी घेऊन आला आणि डायरेक्ट आमच्या बेडरूममध्ये गेला. मी घाईतच नवऱ्याच्या मागे गेले. मोहित, तुम्ही आपल्या बेडरूममध्ये या कोणत्या मुलीला घेऊन आलेत? तेव्हा तो जे काही बोलला मला धक्काच बसला. माझा नवरा मला म्हणाला, ही माझी मैत्रीण आहे, आज तू बाहेर झोप, तिला आपल्या रूममध्ये झोपू दे. मी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले, हे बघा मोहित, मी तुमची बायको आहे, हे चुकीचं आहे. तो लगेच हसला आणि जे काही बोलला ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा नवरा मला म्हणाला, हे बघ, तुझ्यासमोर मला हे सगळं करायला काही लाज नाही बरं. ही तर आजची मैत्रीण आहे, उद्या दुसरी असेल तर परवा तिसरी. या मैत्रिणी तर लग्नाआधी पण आपल्या बेडरूममध्ये आल्या आहेत. तुझ्या सासू सासऱ्यांना विचार. मी तर खूप घाबरले, कारण लग्नाला तर आत्ताशी थोडेच दिवस झाले होते. म्हणजे माझा नवरा तर तरुण मुलींना आपल्या घरी घेऊन येऊन रोज त्यांच्यासोबत. आज माझी एक हृदयस्पर्शी कथा तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी शिक्षण घ्यायला अमेरिकेला गेले, पण माझ्या बहिणीचे शिक्षण तिथेच बंद झाले, कारण तिला कमी मार्क्स मिळाले. नेहा आता घरातच होती, म्हणून आईबाबांनी तिचे लग्न करायचा विचार केला. माझ्या आईबाबांना आम्ही 2च मुली होतो. बाबा पोलीस हवालदारमधून नुकतेच रिटायर झाले होते. आई असंच घरी छोटे मोठे काम करून आमचा सांभाळ करत होती. माझ्या आईबाबांना माझी अजिबात चिंता नव्हती, पण माझ्या बहिणीसाठी त्यांना नेहमीच चिंता लागून राहायची की नेहाचे कसे होईल. म्हणून माझे बाबा तिच्यासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात होते आणि पोलीस हवालदारमधून रिटायर असल्यामुळे त्यांच्या ओळखा भरपूर होत्या. त्यामुळे नेहासाठी एक पोलीस अधिकाऱ्याचे स्थळ आले. बाबा हवालदार होते म्हणून त्यांना तो पोलीस अधिकारी आपल्या नेहासाठी खूप आवडला. पण मला मात्र तो मुलगा जरा पाहता क्षणीच डोळ्यांना खटकला. पण मी आवाज उठवून उपयोग नव्हता. जिने बोलायला हवे ती शांत बसून प्रत्येक विचारलेल्या गोष्टीला होकार देत होती. तिचे लग्न त्या मोहितसोबत ठरले गेले. मी आणि माझी बहीण लहानाचे मोठे एक सोबत झाले होतो, म्हणून आम्ही दोघी पण एकमेकींच्या खूप जवळ होतो. सगळं मनातील खरं खरं आम्ही एकमेकांसोबत बोलायचो. पण नेहाच्या लग्नाला मला उपस्थित राहता येणार नव्हतं, कारण त्याच दिवशी मला अमेरिकेला माझ्या पुढच्या शिक्षणासाठी उपस्थित राहायला लागणार होते. आईबाबांनी समजवल्यानंतर मी नेहाचे लग्न सोडून अमेरिकेच्या प्रवासाला निघाले. माझी बहीण नेहाचे लग्न एका पोलीस अधिकारी सोबत झाले. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या नवऱ्यानं तिला आपली मुलाबद्दलची इच्छा बोलून दाखवली. आपल्याला पहिला मुलगाच हवा, तोही माझ्यासारखाच हवा. मूल होऊ द्यायला लेट करायचं नाही. त्याला काय आवडतं काय आवडत नाही ते सांगितलं. माझ्याशी कधी खोटं बोलायचं नाही. घरात नेहमी स्वच्छता असली पाहिजे. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्या नवऱ्यानं आपल्या बायकोला खूप जास्त धाकात ठेवले. सगळं सांगून झाल्यावर तिच्या शरीरावर त्यानं ताबा घेतला. नेहाचा स्वभाव अतिशय शांत आणि सोज्वळ होता. नवऱ्याने इतकं काही ऐकवलं, पण तिने एक शब्दाने काहीच उलटून उत्तर दिलं नाही. पण तिच्या नवऱ्याचा अतिशय ताठ स्वभाव होता हे तिच्या लक्षात आलं. तो पोलीस होता, म्हणून त्याच्याकडे जरा जास्तच शिस्त होती. त्याला दारू पिण्याचीही सवय होती, जी बायकोला लग्न झाल्यानंतर पहिल्याच रात्री समजली. या कथेत नवरा अतिशय कडक धोका देणारा, तर बायको अतिशय शीतल स्वभाव आणि प्रतिव्रता. तिच्या घरात नवरा, सासू सासरे आणि एक नणंद होती. नेहा आता त्यांच्या सांगण्यानुसार वागत असे. सासरचे लोक जे करायला लावत तेच ती करत असे. स्वतःच्या इच्छा आकांक्षा तिनं बाजूला ठेवल्या. आपल्या नवऱ्याला, सासू सासऱ्यांना जेही आवडे तेच तिनं स्वीकारलं. आपल्या आवडीनिवडी बाजूला सोडून तिने सासरच्या लोकांनाच सर्वस्व मानलं. दिवसभर तिला सासू सासरे यांचा त्रास सहन करून रात्री नवऱ्याचा त्रास सहन करावा लागायचा. रोज रात्री तिला त्याच्यासाठी तयार व्हायला लागायचं. रोज रात्री तो जे ड्रेस देईल ते घालून बेडवर बसावं लागायचं.
मनात नसतानाही त्याच्या शारीरिक गरजा तिला भागाव्या लागत होत्या. मोहित रात्री माझ्या बहिणीसोबत खूप चांगलं वागायचा. आपलं तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगायचा, प्रेमाने जवळ घ्यायचा. एकदा की त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध रात्री पार पडले की तू कोण आणि मी कोण असं दाखवत झोपून घ्यायचा. रात्री तिच्याजवळ गेलेला मोहित अगदी वेगळा असायचा, पण सकाळी तयार होऊन जो मोहित बाहेर यायचा तो मात्र सगळ्यांसमोर माझ्या बहिणीचा अपमान करायचा. त्याच्या आईवडिलांसमोर, नंदेसमोर माझ्या बहिणीला अगदी तुच्छ समजायचा. तिलाही समजत नव्हतं की तिचा नवरा असं का करतो, पण लवकरच तिच्या लक्षात आलं की तो तसाच आहे, अगदी सायको. त्याला फक्त रात्री झोपण्यासाठी बायकोची गरज असते, पण घरात काही चुकीचं घडलं तर त्याला पूर्ण जबाबदार आपली बायकोच असते, हे त्याने मनाशी ठरवलंच होतं. एक दिवस नेहाला तिच्या सासूने मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी पाठवले. त्या दिवशी मोहितला सुट्टी होती. उठल्यानंतर पहिल्यांदा त्यानं आपल्या बायकोचं नाव पुकारलं. तेव्हा त्याची आई त्याला बोलली, तुझ्या बायकोला मी भाजीपाला आणण्यासाठी कधीच पाठवलं आहे, पण अजून तिचा पत्ता नाही. कुठे गेली असेल कुणास ठाऊक. तुझं काहीही धाकच राहिला नाही तिला, असंच मला वाटतं. सासूच्या बोलण्यावर नंदेनं सुद्धा थोडा भर दिला. मोहितनं रागातच आपल्या बायकोला फोन लावला. कुठे आहे म्हणून विचारलं. आपण भाजीपाला घेतो, आत्ताच आले आहे तिनं सांगितलं. पण मोहित रागाच्या भरात तिला म्हणाला, 15 मिनिटांच्या आत तू मला परत घरात पाहिजे. घरात आली नाहीस तर याचे परिणाम तुला भोगावे लागतील. नेहा काही तिकडून बोलणार तर तिच्या नवऱ्यानं फोन बंद केला. घाईतच भाजीपाला घेऊन ती झपझप पावले टाकत घराकडे येऊ लागली. आता फक्त 5 मिनिटे घरी जायला राहिले होते. घरातील सगळं काम नेहाची वाट बघत तसंच पडलं होतं. सासू मस्त टीव्ही बघत बसली होती आणि नणंद मोबाईलवर टाइमपास करत बसली होती. नेहाचा नवरा मात्र बायको येण्याची वाट बघत होता. 1 सेकंद जरी लेट झाली तर आज तुला नवरा काय असतो हे बघायला मिळेल, मनाशीच बोलत होता. नेहा मात्र मनात विचार करत होती, माझ्या घरच्यांना माझ्यासोबत काय घडत आहे हे मी सांगून द्यावे का? पण आपल्या आईवडिलांना टेन्शन येईल. त्यातली त्यात आपल्याला नवरा एक पोलीस अधिकारी मिळाला आहे. त्याच्याबद्दल कुणालाही काही सांगितलं तरी कोणीच काही करू शकत नाही, हा तिचा गैरसमज होता. म्हणून तिने सगळ्यांपासून इतकी मोठी गोष्ट लपवली. जे होईल ते आपण सहन करू, पण आपल्या आईवडिलांना आपल्यासोबत काय घडतंय हे सांगून टेन्शन देणार नाही, हेच तिने मनात ठरवलं. तिने तर साधं मला फोन करून सुद्धा काहीच सांगितलं नव्हतं की तिचा नवरा तिला किती त्रास देतो आहे. 15 मिनिट होऊन 1च मिनिट झाला. नेहाने घरात पाऊल टाकलं. नवऱ्यानं तिचा हात पकडला. तिचं काहीच ऐकून न घेता तिला बेडरूममध्ये नेलं. तू 1 मिनिट लेटच का आली असं विचारलं. तू बाहेर कोणासोबत होती म्हणून विचारलं. तुझ्या आईने मला भाजीपाला घ्यायला पाठवलं होतं, तेही तू फोन केला त्याच्याच 10 मिनिट अगोदर. पण बायकोचं काहीही ऐकून घ्यायला नवरा तयार नव्हता. त्याने आपल्या कमरेचा बेल्ट काढला आणि माझ्या बहिणीला खूप जास्त मारलं. इतकं मारलं की तिची सहनशीलता संपली. तिने आज पहिल्यांदाच मला फोन केला. मी अमेरिकेला होते. बहिणीचा फोन आल्याबरोबर आनंदानेच मी फोन उचलला. मी इकडनं हॅलो हॅलो बोलत होते, पण समोरून तिचा आवाज येत नव्हता. माझी बहीण काहीतरी दुःखात आहे मला समजले, म्हणून मी डायरेक्ट तिला विचारले, नेहा ठीक आहेस ना तू? जिजू काय करतात? तू माझी ओळख त्यांना करून दिली की नाही? मी इतक्या आनंदात बघून माझ्या बहिणीने मला काहीच सांगितलं नाही. ती म्हणाली, सगळं ठीक आहे, तू इकडे कधी येतेस? तुझी खूप आठवण येत आहे आणि तुझ्या जिजूंसोबत तुझी ओळख करून दिली नाही मी अजून. तू आल्यानंतर समोरासमोर ओळख करून देईल. नेहाच्या बोलण्यावरून मला लक्षात आलं की ती काहीतरी माझ्यापासून लपवत आहे, पण काय लपवत आहे हे मला समजत नव्हतं. मी तिला खूप प्रश्न विचारले, पण तिने सगळं काही खोटंच मला सांगितलं, कारण मी तिच्यापासून दूर होते. मी टेन्शन घेऊ नये म्हणून तिने माझा विचार केला. पण मी मात्र लगेच आईवडिलांना फोन केला आणि नेहाकडे जाऊन यायला सांगितलं. नेहाच्या घरचे फक्त घरातच तिच्यासोबत इतका वाईट व्यवहार करत होते, पण बाहेरच्या लोकांसमोर तिला खूप जीव लावत होते. अगदी आपल्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ आम्ही करत आहोत असंच ते जगाला दाखवत होते. मोहित सुद्धा घरात अतिशय वाईट वागत असे.
पण बाहेर लोकांसमोर आपली बायकोच आपल्यासाठी सगळं काही आहे. आपण आपल्या बायकोला खूप जीव लावतो, तिच्यावर खूप प्रेम करतो असंच जगाला दाखवत नेहाचे आई वडील जेव्हा नेहाला भेटण्यासाठी घरी गेले तेव्हा नेहा किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती. नेहमीप्रमाणे सासू टीव्ही तर मोबाईल बघत नणंद बसली होती. मोहित पोलीस अधिकारी असल्याने तो आपला आवरून नाश्ता करायला बसला होता. माझे आई वडील सकाळी सकाळीच तिथे पोहोचले. नेहाला त्यांना बघून खूप आनंद झाला. तिने वडिलांना मिठी मारली. सासूबाई घाईतच त्यांचा पाहुणचार करू लागली. नेहा तर आपल्या घरच्यांसमोर माझ्या सासरच्या लोकांनी माझा अपमान करू नये अशीच देवाकडे प्रार्थना करू लागली आणि तिची ती प्रार्थना सफल झाली. मोहित शांत बसून आपला नाश्ता करत होता. सगळे कामं पटपट नेहा उरकत होती. नेहाची इतकी धावपळ बघून नेहाची आई नेहाच्या सासूला म्हणाली, तुम्ही घरात एखादी मोलकरीण का ठेवत नाही? नेहाला कामात हातभार लागेल. तेव्हा मोहित म्हणाला, आम्हाला जेवण नेहाच्याच हातचं खूप आवडतं म्हणून होती ती मोलकरीण आम्ही कामावरून काढून टाकली. कारण आमचं घर माझी बायको नेहा एकदम नीट सांभाळते. आमच्या आईवडिलांचं दर्शन घेऊन आपण अतिशय सभ्य आहोत असं दाखवत मोहित कामावर निघून गेला. सकाळपासून नेहा कामात व्यस्त होती म्हणून आईवडिलांना साधं तिच्यासोबत एकांतात बोलताही आलं नाही. ते तिला भेटून निघाले तेव्हा तिच्या आईने हळूच तिला विचारलं, नेहा बेटा, तू ठीक तर आहेस ना? खुश आहेस ना तू तुझ्या सासरी? काही असेल तर आम्हाला सांग. पण आईवडिलांच्या डोळ्यात आपली चिंता पाहून तिने आपण ठीक आहोत, आपण खूप खुश आहोत, आपला नवरा आपल्याला खूप जीव लावतो हेच सांगितलं. मी घाईतच माझ्या आईबाबांना फोन करून विचारलं की नेहा ठीक आहे ना? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ती खूप खुश आहे. आम्ही तुझ्या सांगण्यावरून तिला भेटून आलो. पण माझी आई मला म्हणाली, मला एकच गोष्टीचं आश्चर्य वाटलं निकू, इतके मोठे लोक आहेत तरी ते सगळं काम आपल्या नेहाकडूनच करून घेतात. घरात एक सुद्धा मोलकरीण नाही. तितकीच मला तिची काळजी वाटते. तेव्हा माझे बाबा म्हणाले, तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. त्यांना आपल्या मुलीच्या हातचं जेवण आवडतं म्हणून त्यांनी मोलकरीण ठेवली नसेल. तेव्हा मी बाबांना बोलले, फक्त जेवण आवडतं तर जेवणच बनवून घ्यायला पाहिजे. घरातील कामं करण्यासाठी मोलकरीण ठेवायला काय हरकत असते? तेव्हा बाबा मला म्हणाले, निकिता बेटा, तू तुझा अभ्यास पूर्ण कर आणि इकडे ये, नंतर आपण बघू. सासरी सासरच्या लोकांप्रमाणे वागावंच लागतं बेटा. तू इतका विचार करू नकोस, अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. बाबांनी फोन बंद केला पण माझं मात्र लक्ष लागत नव्हतं. माझी बहीण माझ्यापासून माझ्या घरच्यांपासून काहीतरी लपवत आहे हेच एक मन सांगत होतं. थोडे दिवस असेच गेले. नेहा कधी कधी मार्केटमध्ये बाहेर पडायची तेव्हा तिची ओळख शेजारीच राहत असलेल्या मयुरीसोबत झाली. मयुरी खूप छान होती, दिसायला सुंदर होती, शिक्षण पूर्ण झालं होतं म्हणून एका कंपनीमध्ये ती नोकरी करत होती. तिचा आणि नेहाचा जास्तच पटायचं. तिच्याशी थोडं जरी बोलली तरी आता नेहाला बरं वाटत असे. मयुरी आणि नेहा बेस्ट फ्रेंड झाल्या होत्या. माझी बहीण नेहा नेहमीच आता मयुरीबद्दल माझ्यासोबत बोलत असे. कधी कधी तर मला जळायला व्हायचं. मी माझ्या बहिणीला म्हणायचे, तू आता खूप बदललीस, माझ्यापेक्षा आता मयुरीसोबत जास्त बोलते, तिचं कितीदा नाव घेते. तेव्हा नेहा बोलायची, अगं तू दूर आहेस ना, मयुरी जवळ आहे इथे म्हणून आमची जास्त भेट होते, आम्ही जास्त बोलतोय. एक दिवस सासूने नेहाला मयुरीच्या घरून काहीतरी आणायला पाठवले म्हणून नेहा मयुरीच्या घरी गेली. नेहाने मयुरीला त्या दिवशी आपल्यासोबत घरात काय घडतं, आपला नवरा कसा आहे, आपल्यासोबत कसा वागतो हे सगळं काही मयुरीला सांगितलं आणि तिच्याजवळ आपलं मन व्यक्त केलं आणि खूप जास्त रडू लागली. मयुरीने तिचे सांत्वन केले. तू तुझ्या घरी सगळ्यांना खरं खरं सांगून टाक म्हणून सजेस्ट केलं. पण नेहा बोलली, माझा नवरा पोलीस अधिकारी आहे, त्याच्या अंडर खूप दुसरे लोक कामं करतात. मी आवाज जरी उठवला तरी तो दाबला जाईल, घरच्यांनाच त्रास होईल म्हणून मी शांत आहे. मयुरीचा भाऊ रोहन त्या दोघींचं बोलणं ऐकत होता. त्याला नेहाकडे बघून वाईट वाटलं. त्याला नेहा पाहता क्षणीच खूपच आवडली होती. पण तिचं लग्न झालं होतं म्हणून जरी ती आपली होऊ शकत नाही तरी आपण तिला मदत करू शकतो, तिला आपण आनंदात ठेवू शकतो असं त्याने ठरवलं. कोणत्या आणि कोणत्या बहाण्याने तो मयुरीसोबत नेहाला भेटायला जात असे.
नेहा आता खूप खुश राहायला लागली होती. मयुरी सोबतच तिचा भाऊ रोहन सुद्धा तिचा चांगला मित्र बनला होता. ती त्याच्यासोबतही मनातील सगळ्या गोष्टी बोलायची. खूप छान त्यांची मैत्री झाली होती. नेहाच्या नंदेला ही गोष्ट सहन झाली नाही, कारण तिच्या नंदेला रोहन खूप आवडायचा. पण रोहनने तिला कधीच भाव दिला नाही. पण आपल्या वहिनीला तो किती भाव देतो, तिच्या तो किती पुढे पुढे करत असतो, हे जेव्हा एक दिवस नेहाच्या नंदेनं बघितलं, तेव्हा तिनं घरी येऊन सगळं काही आपल्या भावाला आणि आपल्या आई वडिलांना सांगितलं. आता मात्र मोहितला खूप जास्त राग आला. आपली बायको बाहेर मार्केटला जाण्याच्या बहाण्याने दुसऱ्या पुरुषासोबत गप्पा गोष्टी करते, दुसऱ्या मुलीसोबत ती मैत्री करते, म्हणजेच आपल्या घरातील गोष्टी ती त्यांच्यासोबत सांगत असेल. आता मात्र मोहितच्या रागाचा पारा चढला. नेहा घरात आल्याबरोबर त्यानं तिला त्रास द्यायला सुरुवात केली. बेडरूम मध्ये जाऊन तिच्यावर अत्याचार केले. आजपासून कधीच कुणाला भेटायला बाहेर पडायचं नाही म्हणून सांगितलं. आई जे काम देईल तेवढेच करायचं आणि पटकन घरी यायचं हे सांगितलं. त्याने तिच्यावर जोर जबरदस्ती करून आपल्या शरीराची भूक भागवून तिला तसंच बेडवर सोडून रागात बाहेर निघून गेला. नेहा मात्र रडत होती. आपल्यासोबत वाईट घडत आहे, तुझ्यासोबत जेही घडत आहे ते तू तुझ्या घरी सांगून द्यावं, हे रोहन तिला नेहमीच म्हणायचा. त्याचं ऐकून तिनं आज मला फोन केला आणि आज पहिल्यांदाच ती फोनवर ढसाढसा रडली. काय झालं नेहा, मी तिला विचारलं. तिने निकिता म्हणून परत रडायला सुरू केलं. अगोदर शांत हो, मला काय झालं ते सांग, मी विचारलं. तिच्यासोबत लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तर आजपर्यंत काय काय घडलं माझ्या बहिणीने मला सगळं सांगितलं. मी घरी किती अत्याचार सहन करते हे सांगितलं आणि तिने सांगितलं मी उद्या असेल किंवा नसेल, मला जर काही झालंच किंवा तुला जर माझा फोन आला नाही तर या नंबरवर फोन कर. एक नंबर मयुरीचा आणि एक रोहनचा तिने मला दिला. मी नेहाला बोलले, तू आत्ताच्या आत्ता बॅग भर आणि आपल्या घरी जा, आपल्या आई वडिलांना सगळं सांग. तेव्हा नेहा रडतच मला म्हणाली, तुला काय वाटतं मी हे सगळं केलं नसेल का? सगळं करून झालं. माझा नवरा एक पोलीस अधिकारी आहे निकिता, त्याच्या पुढे कुणाचेच काही चालत नाही. बाबा हवालदार होते, त्यांना इजा करायची तो धमकी देतो. तुझ्या आई वडिलांना सजा देईल असं बोलतो. जर मी काही पावले चाललेच तर महागात पडेल असं बोलतो. हिम्मत करून मी कुठेही बॅग घेऊन निघायला लागलेच की त्याच्या हाताखालील पोलीस मला शोधून परत आपल्या घरी आणूनच ठेवतात. कसं काय स्वतःला त्याच्यापासून वाचवू तूच सांग, मला काहीच समजत नाही. तेव्हा मी माझ्या बहिणीला बोलले, मला फक्त 8 दिवस दे, मी तिकडे येऊन सगळं काही ठीक करते. तोपर्यंत तू फक्त स्वतःची काळजी घे आणि स्वतःला त्या माणसापासून वाचव. मी पटकनच नेहाने दिलेल्या फोनवर फोन केला. मयुरीचा फोन लागला नव्हता, पण रोहनचा फोन लागला. मी लगेचच रोहनला विचारले, तुम्ही माझी मदत कराल का? मला माझ्या बहिणीला त्या नरकातून बाहेर काढायचे आहे. कुठलाही विचार न करता त्या रोहनने लगेचच मला होकार दिला आणि तेव्हाच मला समजले की रोहन माझ्या बहिणीवर खूप प्रेम करतो. त्याला तिचं मन आवडतं. त्या मोहितसारखं शरीरासोबत खेळत नव्हता रोहन. तो फक्त माझ्या बहिणीला खुश ठेवायचा प्रयत्न करत असे, तिला आनंदी ठेवायचा प्रयत्न करत असे. मी अमेरिकेवरून घरी परत आले. ही गोष्ट मी माझ्या घरी सांगितली. मी आणि नेहा अगदी सेम दिसायचो, कारण आम्ही जुळ्या बहिणी होतो. या गोष्टीचा मी फायदा घेतला. मयुरी आणि रोहनला मी एक काम सोपवलं, त्यांनी ते पूर्ण केलं. आज माझी बहीण माझ्या डोळ्यांसमोर होती. मला समोर बघून ती खूप रडली. मी पटकनच माझी बहीण घरात जशी राहायची तशीच वेशभूषा स्वतःची तयार केली. आता आपण काय करणार आहोत हे माझ्या बहिणीला सांगितलं. माझी बहीण रडत मला म्हणाली, यात खूप रिस्क आहे. माझा नवरा रोज माझ्या शरीरासोबत खेळतो, तुला त्या नरकात मी नाही पाठवू शकत. मी हसूनच माझ्या बहिणीला म्हणाले, तू काळजी करू नकोस माझी, मी तू नाही स्वतःला प्रोटेक्ट करेल. तू फक्त इथे लपून राहा, कुणाच्या समोर येऊ नकोस. त्या दिवसापासून पूर्ण गेम पलटला होता. माझी बहीण रोहनसोबत आणि मयुरीसोबत त्यांच्याच घरात लपून राहत होती आणि मी नेहा बनून त्यांच्या घरात गेले होते. आज नवीनच नेहा त्यांच्या घरात दिसत होती. सासूबाईंनी मला बरेच कामं सोपवले, पण मी ते सगळे कामं करायला नकार दिला
आपण सगळे मिळून मिसळून कामे करू असं बोलले. आज पहिल्यांदाच सुनेने उलटून उत्तर दिलं बघून सासू सासरे चिडले. त्यांच्या मुलाकडे माझं नाव सांगितलं, पण मी अशा प्रकारे तयार झाले होते की मला बघून मोहित काहीच बोलू शकला नाही. माझ्यावर तो खूप फिदा झाला. त्यांनी माझीच बाजू सगळ्यांसमोर घेतली आणि मला बेडरूममध्ये घेऊन आला. मला माहिती होतं तो आता पुढे काय करणार आहे, म्हणून लगेचच मी त्याच्या तोंडाला दुधाचा ग्लास लावला ज्याच्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. त्यानेही ते पटकन पिलं. माझ्यासोबत तो थोडासा जवळ येताच झोपी गेला. मी घाईतच त्याचा फोन त्याच्या खिशातून काढला आणि त्याच्यामध्ये मला काही मिळतं का ते शोधू लागले. तर खूपच मोठ्या मोठ्या गोष्टींचा उलगडा झाला. कदाचित या गोष्टी नेहाला सुद्धा माहिती होत्या, पण तिने कधीच सांगितल्या नाही. बऱ्याच मुलींसोबत, बऱ्याच स्त्रियांसोबत त्याचे अनैतिक संबंध होते हे आता माझ्या लक्षात आले होते. यापैकी काही मुलींना तो त्याच्या घरी सुद्धा घेऊन येत असे हे सुद्धा मला समजले. ज्या मुली त्याच्यामुळे प्रेग्नेंट राहायच्या तो त्यांचा गर्भपात करायचा. एक नाही अशा अनेक मुली त्याने फसवल्या होत्या आणि आता मला समजले होते की त्याला शिक्षा कशी द्यायची. मी घाईतच माझ्या बहिणीला फोन केला आणि विचारलं, हे सगळं काय आहे? तेव्हा ती मला म्हणाली, मला या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. एक दिवस सगळं कामावरून मी रूममध्ये झोपायला आले. तोच आमच्या घराची बेल वाजली. मोहित घरी आला, पण तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत एक मुलगी होती. तो तिला मिठीत घेत आमच्या बेडरूममध्ये आला. मी त्याला विचारलं, ही कोण आहे आणि आपल्या रूममध्ये काय करते? तेव्हा तो मला म्हणाला, हे माझं घर आहे. ही पहिलीच नाही, अशा अनेक मुली आपल्या बेडरूमपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. मी एक पोलीस अधिकारी आहे. खूप मुली माझ्या मागे पुढे फिरतात आणि अशा बेडपर्यंतही येऊन पोहोचतात. मी त्याला रागातच म्हणाले, मी तुझी बायको आहे. आजपर्यंत जे झालं गेलं ते विसर. या मुलीला आपल्या बेडरूमच्या बाहेर काढ. तो हसला आणि माझ्यासमोरच त्यानं त्या मुलीचं जॅकेट काढलं आणि मला म्हणाला, तुझ्यात हे सगळं काही बघण्याची हिंमत असेल तर तू बघ. मी त्या मुलीचा हात पकडून तिला रूमच्या बाहेर काढत होते, पण माझ्या नवऱ्यानं तिच्यासमोर मलाच मारलं आणि माझाच हात पकडत आमच्या रूमच्या बाहेर मला काढलं. हे त्या दिवशी नाही तर त्या दिवसानंतर नेहमीच घडत होतं. फक्त त्याच्यासोबत असणाऱ्या मुली बदलत होत्या आणि माझ्या डोळ्यांसमोर हे सगळं घडत असतानाही त्याच्या त्या पदवीसमोर मी काहीच करू शकले नाही. नेहा हे सांगत असताना आधी तर मला तिचाच खूप राग आला. असं वाटलं की या मुलीनं हे सगळं कसं सहन केलं आणि बेडवर झोपलेल्या तिच्या त्या नवऱ्याचा अजून जास्त राग मला आला. असा माणूस पोलीस अधिकारी होऊ शकत नाही. ज्याला समाजाची रक्षा करायला हवी तोच भक्षक बनला. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मी मनात ठरवलं. मी पटकन त्याच्या मोबाईलमधले काही पुरावे माझ्या मोबाईलमध्ये घेतले. त्याच्या मोबाईलमध्ये असलेले मुलींचे कॉन्टॅक्ट सेव्ह केले. त्यातच त्याला येणारे मेसेजमधून मला समजलं की तो मुलीसुद्धा दुसऱ्या देशात सप्लाय करायचं काम करतो, वेश्या व्यवसायात मदत करतो आणि म्हणूनच त्याच्याकडे त्या नवीन नवीन मुली उपलब्ध असतात ज्या रात्री त्याच्या शरीराची भूक भागवतात. रोहनच्या मदतीने मी लवकरच पोलीस स्टेशन गाठलं आणि मोहितबद्दल सगळे पुरावे देत त्याच्याबद्दल कंप्लेंट केली, तेही एका बायको या नात्यानेच. त्याला पुरावेसहित पकडायला दिलेल्या वेळेत पोलिसांना बोलवलं. दुसऱ्या दिवशी मोहित एका मुलीला घेऊन घरी आला. नेहमीप्रमाणे बहिणीने सगळं सांगितल्याप्रमाणे घडलं. मोहितने माझा हात पकडत मला रूमच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मी त्याचा हात माझ्या हातावर बाजूला करत म्हणाले, मी तुझी बायको आहे. मला सोडून तू या मुलीसोबत रूममध्ये काय करतोयस? मोहित हसला आणि मला म्हणाला, तुला माहिती नाही की मी काय करतोय? हे बघ, ही आपल्या दोघांमधील गोष्ट आहे. तुला सवय करून घ्यावी लागेल. लग्न अगोदरही मी असंच करायचो. मग मी विचारलं, तू माझ्यासोबत लग्न का केलंस? पुढे तुला असंच करायचं होतं तर? तो हसूनच मला म्हणाला, हे बघ, आईवडिलांना घरात काम करायला सून हवी होती. त्यांनी मला तुझा फोटो दाखवला. माझ्या ओळखीतल्याच हवालदाराची तू मुलगी होतीस, म्हणून तुला ब्लॅकमेल करणं मला सहज सोपं होणार आहे. म्हणूनच मी तुझ्यासोबत लग्न केलं. तुला माझं काहीही बिघडवता येणार नाही. आता जा, मला माझे काम करू दे. म्हणत त्यानं त्या मुलीला बेडवर पाडलं. मी त्याला चिडायला अजूनच भाग पाडलं.
आणि नकळत त्याच्या तोंडून अशा काही गोष्टी बोलून गेल्या ज्याने तो पूर्णपणे फसला. तोच तिथे माझी बहीण मयुरी आणि रोहनसोबत येऊन पोहोचली. नेहाला आणि मला सोबत बघून तो चकित झाला. 2-2 नेहा, 2-2 बायका? तो आपले डोळे हाताने चोळत बोलू लागला. त्याला काहीच समजत नव्हते. पहिल्यांदा तो घाबरला, पण नंतर हसू लागला. म्हणजे माझ्यासोबत खेळ खेळला जात होता तर? कोण नेहा आणि कोण कोण? मला काही माहिती नाही. मला फक्त माझी इच्छा पूर्ण करणे महत्त्वाचे. तुम्ही कोणी काहीही केलं तरीही माझं कोणीच काही बिघडवणार नाही, असं म्हणून तो त्याच्या बेडरूमचा दरवाजा बंद करू लागला. तोच पोलिसांची अख्खी फौज तिथे जमा झाली. पोलिसांना बघून तो परत हसायला लागला. तुम्ही सगळे इथे काय करता आहात? कामं असेल तर उद्या ऑफिसमध्येच बोलू, असा म्हटला. पण त्याच्यापेक्षा मोठ्या साहेबांना समोर बघून तो खूप घाबरला. या सगळ्या आवाजाने सासू सासरे सुद्धा तिथे जमा झाले. मोहित लगेच माझ्याजवळ येत मला म्हणाला, नेहा, तू हे काय करत आहेस? मी तुझा नवरा आहे. तेव्हा त्याचे साहेब त्याच्याजवळ जात त्याला म्हणाले, इन्स्पेक्टर मोहित, आम्ही तुम्हाला सस्पेंड करत आहोत. हे घ्या लेटर. तुम्ही असे काही कामे करून ठेवले आहे की आम्हाला तुम्हाला सस्पेंड करायला भाग पाडलं आहे. आजपासून तुमची नोकरी गेली. बायकोला दिलेल्या त्रासाबद्दल, बाहेर चुकीचे काम केल्याबद्दल, मुलींना दुसऱ्या देशात सप्लाय केल्याबद्दल आम्ही तुम्हाला आज अटक करत आहोत. आता मात्र मोहितचे डोळे चांगलेच उघडले. तो नेहाकडे क्षमा मागू लागला. मला माफ कर, आज नंतर असं घडणार नाही असं म्हणू लागला. पण आज पहिल्यांदी नेहामध्ये हिंमत आली. तिने सानकनाशी त्याच्या कानाखाली लावली आणि त्याला म्हणाली, मी माझे पत्नी धर्म निभावले, घरातील सुनेचे कर्तव्य पार पाडले, पण तू काय केलंस? नेहमी धाक. आपल्याच बेडरूममध्ये माझ्यासमोर तू दुसऱ्या मुलीची इज्जत घेतलीस, माझ्या आयुष्याचा खेळ मांडलास. पोलीस स्टेशनमध्ये राहणे ही सजा खूप कमी आहे तुझ्यासाठी. तुला तर फाशीची शिक्षा व्हायला हवी. आणि मी आता तुझ्या विरुद्ध नक्की बोलेन, कारण मला रोहन आणि माझ्या बहिणीने खूप जास्त सपोर्ट केला. तुझ्या विरुद्ध आवाज उठवायला त्यांनीच मदत केली, जी गेले 1 आठवड्यापासून तुझ्यासोबत राहत होती. ती मी नव्हतेच, ती माझी बहीण निकिता होती. इतक्या दिवसांपासून मी जे करू शकले नव्हते ते तिनं काही दिवसांतच केलं. तुझ्याबद्दलचे पूर्ण पुरावे तिने तुझ्याकडूनच मिळवले आणि आज त्याचमुळे तू सस्पेंड झालास. आम्ही 2 जुळ्या बहिणी आहोत, मी नेहा तर माझी बहीण निकिता. निकिता पुढे येत बोलू लागली, आम्ही दिसायला जरी अगदी हुबेहूब असलो तरी आमच्या दोघींच्या स्वभावात खूप बदल होता. मी अगदी डॅशिंग होते तर माझी बहीण नेहा अगदी शांत. कुणीही तिला जर काही बोलले तर ती सगळं शांततेत ऐकून घ्यायची. कधीच कुणालाच प्रतिउत्तर देत नसे किंवा कधीही आईबाबांच्या पुढे पण बोलत नसे. पण मी त्याच्या अगदी उलट होते. मला जे हवं ते मी मिळवतच असे. जर कोणी माझं किंवा माझ्या घरच्यांचा अपमान केला तर मी सडेतोडपणे उत्तर देऊन मोकळी होत असे. अभ्यासात पण मी नेहापेक्षा खूप हुशार होते. आम्ही सोबतच शिक्षण घेत असताना नेहाला माझ्यापेक्षा मार्क्स कमी पडले आणि मी तर पूर्ण क्लासमध्ये नंबर मिळवला. म्हणून पुढचे शिक्षण अमेरिकेला घेण्याची संधी कॉलेजमार्फेच मला मिळाली आणि तुमच्या लग्नाच्या वेळी मी हजर राहू शकले नाही. त्यामुळेच आपली दोघांची ओळख नव्हतीच. जेव्हा माझ्या बहिणीने मला सत्य काय आहे ते सगळं सांगितलं तेव्हाच तुला शिक्षा व्हायला पाहिजे, माझ्या बहिणीला न्याय मिळावा म्हणून मी माझे शिक्षण सोडून इकडे हजर झाले. माझ्या आईवडिलांनी सुद्धा मला हे करण्याची परवानगी दिली. आज मी खूप खुश आहे की तुला तुझ्या कर्माचं फळ मिळालं. नेहाने लगेचच घटस्फोटाचे कागद त्याच्या हातात सोपवले आणि सह्या करून घेतल्या. तिने ही सह्या आधीच केल्या होत्या. आता त्यांचा घटस्फोट झाला. रोहनने माझ्या आईवडिलांकडे नेहाचा हात मागितला आणि नेहाने सुद्धा रोहनसोबत लग्न केले. ते दोघेही आज खूप खुश आहेत, एकमेकांवर खूप प्रेम करतात. मयुरी सुद्धा नेहाला खूप जीव लावते. दोघीही खूप छान मैत्रिणी आजही आहेत. मी सुद्धा मोहितला शिक्षा झाल्यावर परत अमेरिकेला शिक्षण घेण्यासाठी निघून आले. माझे आई वडील माझ्यावर गर्व करतात. त्यांच्या दोन्ही मुली खुश बघून ते सुद्धा खूप खुश आहेत. मोहितच्या घरचे, त्याचे आई वडील आणि बहीण आज कुणालाही नजर मिळवू शकत नाही. आपल्या मुलाला सोडवण्याची ते धडपड करत आहेत. कितीदा नेहाकडे क्षमा मागण्यासाठी ते येतात, कंप्लेंट मागे घे म्हणतात,
पण माझी बहीण नेहा आता स्ट्रॉंग झाली आहे. त्यांना बरोबर उत्तर देऊन घरातून बाहेर काढून देते. आयुष्याने तिला लढायला शिकवलं आणि प्रेमाने तिला जगायला. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य, आपल्यासोबत लग्न झाल्यानंतर जर काही वाईट गोष्टी घडत असेल तर लगेचच आपल्या आईवडिलांना किंवा बहीण भावाला त्या सांगाव्यात. त्यांना टेन्शन येईल असं वाटत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणीला आपल्यासोबत घडणाऱ्या घटना लवकरात लवकर शेअर कराव्यात. स्वतः अत्याचार सहन करत बसू नये. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिकायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करू शकतात. ही स्टोरी जर आवडली असेल तर लाईक करा. तुम्हाला काय वाटतं, अशा माणसांना फाशीची शिक्षा व्हायला हवी की नाही, जे बायकोसोबत असला व्यवहार करतात, तिच्यासमोर दुसऱ्या स्त्रीसोबत अनैतिक संबंध ठेवतात? कॉमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि हो, पहिल्यांदाच जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा, जेणेकरून नवीन स्टोरी लगेचच तुम्हाला दिसेल. धन्यवाद.